नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी राजेश पावडे यांची नांदेड काँग्रेस उत्तर अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत राजेश पावडे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगणार आपण याविषयी? काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार, यांच्या आदेशानुसार आज काल आम्हाला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमचे केदार सोळंके साहेब यांना आणि मला नाना पटोले साहेबांनी मुंबई येथे बोलवल्यानंतर विचारविनिमय करून, केदार सोळंकेशी विचारविनिमय करून काल मला त्यांनी नांदेड उत्तरची जिम्मेदारी दिलेली आहे काँग्रेसपेक्षा। या ठिकाणची पुढची भूमिका आपली काय आहे? पुढची भूमिका आहे, शहराची जर सांगायची झाली तर आमचे सुरेशराव गायकवाड असतील, सत्यपाल सावंतजी असतील, आमचे प्रफुल्ल सावंत असतील, या सर्व दलित नेते असतील, मुस्लिम बांधव असतील, मुस्लिमचे नेते असतील, या सर्वांशी चर्चा करून महापालिकेच्या बाबतीमध्ये नांदेड उत्तरच्या बाबतीत मी जर बोलायचं झालं, सर्व प्रभागनिहाय माहिती घेऊन, चर्चा करून, कार्यकर्त्यांची सगळे मीटिंग घेऊन आम्ही ते येणाऱ्या महापालिकेसाठी आम्ही तयार राहणार आहोत। दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय हनुमंतराव पाटील प्रभू यांच्याशी चर्चा करून, दक्षिण असो उत्तर असो, आम्ही सर्व मिळून महापालिकेच्या बाबतीत आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत ह्याच संघटना ग्रामीण भागात जाऊन, पूर्ण तालुक्यामध्ये निहाय जाऊन, पूर्ण उद्यापासून किंवा 1-2-4 दिवसामध्ये जाऊन आम्ही पूर्ण तालुक्यात जाऊन चर्चा करून जिल्हा परिषदच्या बाबतीत त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत तरुण तडफदार या ठिकाणी केदारजी साळुंके सर देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार। सर नमस्कार। आज जो या ठिकाणी साहेबांना पद मिळाल्याबद्दल आपली काय भूमिका आहे? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर राजेशजी पावडे हे पूर्वी काम करत होते। आता नव्याने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष पदाची जिम्मेदारी दिलेली आहे आणि BR कदम हे इथले जे उत्तरचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस असा थोडासा फेरबदल करून राजेशजी पावडे यांच्यावरती येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याची जिम्मेदारी नानाभाऊ पटोले यांनी या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।